श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. बालपणाची चमत्कार कथा. प्राचीन काळात महाराष्ट्राच्या निसर्गरम्य गावामध्ये एक अशी कथा चालू झाली जिचा प्रभाव आजही लोकांच्या हृदयावर आहे. ही कथा आहे स्वामी समर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थांची. आज आपण पहिल्या अध्यायात त्यांच्या जन्मापासून पहिल्या वयोगटापर्यंतची कथा जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. एकदा महाराष्ट्रातील एका लहानशा गावात साध्या कुटुंबात एका आईवडिलांच्या घरात एक चमत्कारी बालक जन्माला आला. या बालकाने ग्रंथामध्ये या बालकाचे नाव नामदेव किंवा गोपाळ असेही म्हटले आहे. लहानपणीच त्यांची वृत्ती सामान्य मुलांपेक्षा वेगळी होती. तो नेहमी समाधानी, शांत आणि भक्तिमय वर्तन करत दिसायचा. गावातील लोक त्यांच्या वेगळ्या विचारांमुळे त्यांना कौतुकाने पाहत असत. बालक वाढत गेला आणि त्यांच्या वागणुकीतून लक्षात येऊ लागले की त्यामध्ये साधकांचा गुण आहे. तो कुणालाही त्रास देत नाही, नेहमी आपल्या आईवडिलांची सेवा करतो. एकदा असे घडले की गावात भयंकर दुष्काळ पडला. लोक अन्नासाठी संकटात होते. पण या बालकाने आपल्या भक्तीमुळे आणि कष्टाने सर्वांसाठी अन्नाची व्यवस्था केली. लोक म्हणायचे, हा बालक साध्यांचा संगणक आहे, त्यांच्या कृपेने सगळे सावरतील. जसे जसे तो मोठा होत गेला त्याचे मन आध्यात्मिक विचारांकडे वळू लागले. शाळेतून येऊन तो सरळ मंदिरात जात असे. तो रोज ध्यान, भजन आणि साधना करत असे. त्यांच्या श्रद्धा आणि भक्तीमुळेच त्यांच्या घरांच्या त्यांची खरी ओळख पटू लागली. हा बालक साधू होण्याची वाट धरतोय. गावातील लोकही याच्या भक्तीची आणि सच्ची साधनेची कथा ऐकून प्रेरित होतात. एकदा गावात एक मोठी समस्या आली. लोकांची झोपणं कमी झाली, पाण्याचा तुटवडा झाला. तेव्हा या बालकाने आपल्या भक्तीमध्ये विश्वास ठेवून काही दिवस उपवास केला आणि प्रार्थना केली. अचानक पावसाने गावाची जमीन भरून नळात पाणी आलं आणि सर्व लोक आनंदात न्हायले. हे पाहून सर्व गावकरी त्यांना स्वामी समर्थ म्हणून ओळखू लागले. ही घटना त्यांच्या जीवनातील पहिला मोठा आध्यात्मिक चमत्कार मानला जातो. असेच स्वामी समर्थांचे बालपण, त्यांचे भक्तिमय जीवन आणि गावाच्या लोकांशी असलेले संबंध या पहिल्या अध्यायात समाविष्ट होते. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांचे शिष्यवृत्ती, त्यांची शिक्षण प्रक्रिया आणि त्यांच्या जादुई प्रवास भक्तिमार्गावर. जसे आपण पहिल्या अध्यायात शिकलो, खरा भक्त तोच आहे जो प्रेमाने, श्रद्धेने आणि सेवाभावे जगतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तर दुसरा अध्याय नक्की बघा.